स्वस्ति त्रिवद्भवतु महापुरुषस्य ओम स्वस्ति श्री महा ओम स्वस्ति श्री समस्त जगदुत्पत्ति स्थिते कारणस्य रक्षा शिक्षादि विचक्षणस्य प्रणतपारिजातस्य अशेष पराक्रमस्य श्रीमत् अनंत वीर्यस्य आदिनारायणस्य अचिन्त्या परमशक्त्या गृह्यमानस्य महाजौघमध्ये परिभ्रमणानाम् एकतमे अव्यक्तमहंकार पृथ्वीतेजो वायुआकाशाद्यावरणैरावृतेः अस्मिन् महति ब्रह्माण्डखण्डे आधारशक्तिः श्रीमदादिवाराहद्रौष्ट्राग्रविराजिते कूर्मानन्दवासुके तक्षककुलिककरकोटक पद्ममहापद्मशङ्काध्यष्टमहानादैर्गीयमाणे ऐरावतवामनपुण्डरिकमुदाञ्जन पुष्पदन्तसार्वभौम सुप्रतिघ अष्टदिग्गजो परिप्रतिष्ठितानाम् सकल वितर सुतर तरातर सातर महातर पाताल लोकानाम परिभागे भूर्लोक ओम आणले कुठला काष्टीचं हा आणले होते मग कधी घालायचे चालते याचं धोतर का लुंगी आहे हे लुंगी धोतर टाईपच लुंगी म्हणजे करून घेतली ती नाही हे लुंगी हे धोतर काढलं होतं इथं तो म्हणलं नेसणे तर म्हणून नाही ती धोतर आहे ते मी आणले ते मी हे धोतर तो वापरत नाही ना मग माझं धोतर आहे ते मागवा हे ओम विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतुः मासोत्तमे मासे मार्गशीर्ष मासे शुक्लपक्षे चतुर्दशी युक्त पूर्णिमायां पुण्यपर्वकाले कृत्तिकादिवस नक्षत्रे शिवयोगे वणिजनाम करणे गुरुवारवासरे वृषभस्थिते चंद्रे वृषभस्थे सूर्ये शेषेषु ग्रहेषु यथायतं राशिस्थानसत्सु शुभनाम करणे एवं गुणविशेषणशिष्टायां शुभपुण्यतिथौ गोत्रोत्पन्नस्य प्रभारे उपनाम्नस्य मोहनदेवनाम वर्वणः सौभाग्यवती संगीता दायः मम सकुटुंब सपरिवार सकल गुरुबांधव सहाय्यक सहकारी तथा शिष्यादि नानाविध सकल जन सहित अद्य गुरु आदेश 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 गुरु तस्यां प्रतिमा उत्सव मूर्ति स्वरूपेण चल स्वरूपेण यथाशक्ति प्रतिष्ठापना तन्निमित्त पुण्यावाचन देवता स्थापन तथा होम हवन तथा च प्रतिवर्ष परंपरा अनुसार मनेप्सित दत्तयाग अन्नदान समाज उपयोगी वृक्ष वस्तु धान्य शैक्षणिक साहित्यादि नानाविध दान यथाशक्ति सबांधव सहकार्येण अहम करिष्ये पाणी आणि अक्षराचा उल्लेख करण्याचा तुमचा जो काही संकल्प असेल तो महाराजांना सांगा दत्त महाराजांना सांगा आम्ही आम्ही सोडा दत्तालोदेन्द्रदासदेवैनामि स्वर्णं नामि पूजनं च करिष्ये दुकानात जाणार आहे ओम स्वस्ति रामो श्री परमेश्वर देवता प्रीत्यर्थम या तीन सुपऱ्या केले बदली सुपरी गणपतीची आहे दोन रिद्धी सिद्धीची आहेत ओम श्री मंगलमूर्तये नमः ध्यानं समर्पयामि मंगलमूर्तये नमः आवाहनं समर्पयामि मंगलमूर्तये नमः आसनं समर्पयामि मंगलमूर्तये नमः मंगलमूर्तये नमः हरिद्रां समर्पयामि मंगलमूर्तये नमः कुंकुमं समर्पयामि मंगलमूर्तये नमः पूजनार्थे विलेपनार्थे रुद्धिबुद्धि सहित श्री महागणपतये नमः सांगाय सपरिवाराय सायुगाय शक्तिकाय
हे दुर्वा आहेत का दुर्वा पण दे. दुर्वांकुरं समर्पयामि पुष्पं समर्पयामि बिल्वपत्रं समर्पयामि मंगलमूर्तये नमः. ऋतुकालोद्भव पुष्पं रिद्धये नमः सिद्धये नमः गणपतये नमः. पुष्पं समर्पयामि 2 वेळा हातावर पाणी सोडा. स्थावर धूपं समर्पयामि स्थावर दीपं दर्शयामि. गुळ आणि खोबरं समोर आहे नैवेद्य. गुडखाद्यभक्षभोज्यनैवेद्यं प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः उदरनैवेद्यं प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदर ब्रह्मणे नमः तांबडात 3 वेळा पाणी सोडून द्या. हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं करोदवर्तनार्थे चंदनं पूर्वताम्बूलं समर्पयामि. श्रीमंगलमूर्तये नमः. एका विड्यावर पाणी सोडा. बरं तांबूलं तिथे 2 नारळ ठेवून द्यायचं दोन्ही वेळेला. हा मंगलमूर्तये नमः. भरत तांबूलं व्यवहारिक द्रव्य दक्षिणांते एक कॉइन आहे ना ते विड्यावर ठेवून द्या. इथे ठेवू. हो इथे एक 10-12 कॉइन ठेवून द्या. हो त्यातला एक नारळ गणपतीच्या समोर ठेवायचं पाणी सुद्धा त्याच्यावर. फलेन फलितस्तर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सुफला स्थूनोतः हिरण्यगर्भनवस्तमेव बीजं विभावसो अनंत पुण्यवर्धं कुंभेऽस्मिन् क्षिपाम्यहम्. ओम स्वस्ति श्री परमेश्वर देवताभ्यो नमः. आता मध्ये अक्षर घ्या. दोघांनी गणपतीला प्रार्थना करा. प्रारंभे विनती करो गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरो निबुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख भगे देशांतरा पाठवी. हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे. माता सिंदूर पाजरे वलिवरे दुरबांकुराचे तुरे माचे चित्तविरे मनोरथपुरे देखो अनेन पूजनेन ते श्री महागणपती प्रियंताम. जमिनीवरती हळद कुंकू अक्षता आणि फुलं. कर्मभूमे नमः पृथ्वी नमः. ओम पृथ्वी त्वया प्रालोका देवी त्वं विष्णादुता त्वं च धारयमां देवी पवित्रं पुरुषासनं. ऊर्ध्वके शूर्पाक्षी मांसशोणित भोजने तिष्ठते विश्वावन्धे चामुण्डे अपराजिते. अवसरबन्धु ये भूता भूमि संस्थिता ये भूता विघ्नकर्तारस्ते ते गच्छन्तु शिवाज्ञा. अपक्रामन्तु भूतानि पिशाच्चा सर्वतो दिशा सर्वेषां हृदयेन पूजा कर्मस्मार्थे कर्मभूमेन साह्यं कुरु. घंटस्थ गरुडाय नमः. एक दिव्याला नमस्कार करा. ओम शुभं करोति कल्याणं आरोग्यं धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय दीप ज्योति नमस्ते दीप देवता नमः. शंकर नमस्कार करा. पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. शंकर देवता नमः. घंटीची पूजा करा. आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसां कुर्वे घंटार्वं तत्र देवता आह्लाद आह्वानकारकं घंटाय नमः. सकलोपचारार्थे गंधाक्षरपुष्पं समर्पयामि. पूर्वः श्री परमे तांबूळ प्रसर करतो. तांबूळ लागून देतो. प्रत्येकाचा कुठे गेला चिल्लर चिल्लर त्याचा फोनच नाही. थोडी जमिनीला हात लावा. निवडून हात लावा. सर्वेषामाश्रयावराहेण समधूताम् अनन्तसस्यरात्रि यासातां नमामि. वसुन्धरां भूम्ये नमः. जमिनीला दोन्हीकडे तांदळा घातला. गुळ खोबरं वरचं गुळ खोबरं तर इकडे ठेवून ठेवा. त्याला कोणते गुळ खोबरं आहे ती बाजूला काढा. मोठी वाटी गुळ आणि खोबरं. हा ती खोबरं पण घ्या इकडं. आता दोन्ही तांब्याच्या खाली जे तांदूळ आहेत ना त्याला हात लावायचे. या साम्येका सोमो राजाया शोभना सुद्धा धान्य रासौ कृत्वा कलश लावा. कलशस्य मुख्यमंत्र्याला सुट्टे पैसे लागतील आणि त्यातले सुपारी 1-2 देईल. तुमच्याकडे देऊ का? ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समासतः मूले तत्र ते ब्रह्मा मध्ये मातृणा कुक्षु सागरा सर्वे सप्तविपा वसुंधरा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद तरुणं देशस्त्रवेद संत समासतः अत्र गायत्री समिती शांती पुष्टिता यांतु देव पूजा वृंद क्षयकारका. दोन्हीचे नारळ काढा. पाणी नारळ गोडची पाणी काढा. पानासकट. हो नाही पाणी राहू दे. पाण्यात होते नारळ. ओम ते खाली ठेवा. आता आधी या तांब्यात एक पळी पाणी घालायचं नंतर त्या तांब्यात एक पळी पाणी घालायचं.
गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु कलशाय नमः सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपत्रपुष्पं समर्पयामि श्री परमेश्वर देवता प्रीत्यर्थं प्रार्थनापूर्वकः नमस्कारं समर्पयामि पंचगव्य पंचसंस्थं कुंभेस्मिन् क्षिपाम्यहम् एक सुपारी घालायची ओम फलेन फलितः सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सुपरास्तु मनोरथः हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसो अनन्तपुण्यवर्धं कुम्भेऽस्मिन् क्षिपाम्यहम् अक्षता कनकं कुलिशं नीलं पद्मरागोत्तमोतिकम् एतानि पञ्चरत्नानि कुम्भेऽस्मिन् क्षिपाम्यहम् ओम श्रीरस्तु परमेश्वराय नारायण प्रदूर्टेवा वरुणं पाशहस्तं च यासां पतिमीश्वरम् अपाम्पति वन्देव नकरवाहनं भो वरुणाय नमः आवाहय ओ वरुणाय नमः आवाहयामि स्थापयामि सुप्रतिष्ठितमस्तु भो वरुणाय नमः इकडे अक्षता व्हायच्या पलीकडे व्हायच्या परत पलीकडे होऊन इकडे व्हायच्या ते निरंजन आणि तो तेला एक तुपाचं ठेवा वरुणाय नमः ध्यानम् आवाहनम् आसनं समर्पयामि दोन्हीकडे हळदी कुंकू व्हायचंय तुळशी व्हायची बेल व्हायचं फुल व्हायचं ओम वरुणाय नमः वारुण्ये नमः ध्यानावाहनासनं पूर्वकम् हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्य चंदनंदाक्षत तत्र पुष्पं समर्पयामि ओम स्वस्ति परमेश्वर देवता प्रीत्यर्थं तुलसीपत्रं बिल्वपत्रं पुष्पं समर्पयामि वरुणाय नमः सांगं सविवारं सायुगं शक्तिरं श्री वरुणदेवताभ्यो नमः वरुणाख्यावाहितदेवता प्रीत्यर्थे पूजनार्थे पांढरे का बोलले खाली तांब्याच्या खालच्या बाजूला बेल आणि तुळशी ओम वरुणाय नमः वारुण्ये नमः बिल्वपत्रं पुष्पं समर्पयामि श्री परमेश्वर देवता प्रीत्यर्थे नानाविधानकार्ये सकलोपचारार्थे गंधाक्षतान् समर्पयामि ओम वरुणाय नमः वारुण्ये नमः गंधपुष्पं समर्पयामि वरुणाय नमः वारुण्ये नमः इथले एक साखरेचं दोन नैवेद्य दाखवा श्री परमेश्वर देवता प्रीत्यर्थे वरुणवारुण्य देवताभ्यो नमः नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि ओम प्राणाय नमः प्राणाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः पुनर्नैवेद्यं प्राणाय नमः प्राणाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः श्री वरुणवारुण्य देवताभ्यो नमः नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि प्राणेन पानेन व्यानेन उदानेन समानेन स्वाहा श्री मंगलमूर्ति देवता प्रियंतां शुभं भवतु स्वस्ति श्री परमेश्वर प्रियंतां शुभं भवतु स्वस्ति दोन्हीकडे अक्षर वरुणं पाशहस्तं च यासां पतिमीश्वरम् अपाम्पति वन्देव करवाहनं भो वरुणाय नमः सकलोपचारार्थं समर्पयामि अनेन कृतपूजनेन तेन श्रीः या विड्यावरती पाणी सोडा अक्षता फलतांबूलं विहारिकदैव दक्षिणा नमस्कारान् समर्पयामि त्या नारळावरती पाणी विहारिकदैव दक्षिणा नमस्कारान् समर्पयामि श्री परमेश्वर देवताभ्यो नमः त्या दोन्ही विड्यावरती दक्षिणा ठेवून द्या व्यवहारिक द्रव्य दक्षिणान् नमस्कारान् समर्पयामि वरुणवारुणी देवताभ्यो नमः वरुणवारुणी देवता प्रीत्यर्थे व्यवहारिक द्रव्य दक्षिणान् नमस्कारान् समर्पयामि अनेन पूजनेन इकडे पाणी सोडून द्या अनेन पूजनेन तेन श्री वरुणवारुणी देवता प्रियंताम् ओम स्वस्ति श्री परमेश्वर देवता प्रीत्यर्थं मंगलहितसौखे विष्णुगंधे रुद्रसमाश्रिता मूले तत्र देव ब्रह्मा देवतनः कुक्षोदुदागरा सर्वे तत्त्वदीपा सुन्दरा गुरुवेदजिरेदं सामन्यतोतरमणं दैशन्द्रवीरसमाश्रिता अत्र वेत्ति शान्ति उष्टिकायां गुणैतं मम गृहक्षेकारकादरीसंदर्भतीर्थान्यदायान्तो दुरितक्षेकारकः ओम स्वस्ति आता तुम्ही पलीकडच्या कलशावरती 6 वेळा वेगळा अक्षर वाचायचा तुम्ही आई वडील अतिथी आचार्य ब्राह्मण गुरु या 6 जणांना नमस्कार करायचा प्रत्येक वेळेस नमस्कार करायचा मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथि देवो भव सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः एतत् कर्म प्रधानम क्रमलीला अंगठ्याला अंगठा लावून असं डोक्यावरती हात धरायचा
अवनीकृतजानुमण्डलं कमलमुकुलसञ्जलम् अञ्जलिशरसाध्याय दक्षिणपाणिना सुवर्णपूर्णकलशं धारयित्वा आशिषाः प्राप्यन्ते सत्या सद्विजमानस्य कामाः. ठीक आहे, एक सवाष्ट कोणतरी या पुढं. ज्यांना राहिले त्यांना गंध लावा सगळ्यांना. तो पलीकडचा कलश आहे ना, एक हात तांब्याला आणि एक हात नारळावर धरायचा. आधी वैदिक लावायचं, मग भाऊन लावायचं, तिथं टेक व्हायचं, 3 वेळा करायचं. ओम दीर्घानाघानद्योगिरी स्त्रीणी विष्णुपदानी च. नाही ती सोम पाहिजे ना, सोम थोडस भाऊ बाजूला करा त्याला पाय करा. ते थोडा आवाज नाही. दीर्घानाघानद्योगिरी स्त्रीणी विष्णुपदानी च, तिथं लावा, त्यांना लावा. दीर्घानाघानद्योगिरी स्त्रीणी विष्णुपदानी च, खाली टेकवा, अजून 2दा करा. दीर्घानाघानद्योगिरी स्त्रीणी विष्णुपदानी च, तेन आयु प्रमाणं पुण्यं पुण्यमायरस्तो. दीर्घानाघानद्योगिरी स्त्रीणी विष्णुपदानी च, तेन आयु प्रमाणं पुण्यं पुण्यमायरस्तो. दीर्घानाघानद्योगिरी स्त्रीणी विष्णुपदानी च, तेन आयु प्रमाणं पुण्यं पुण्यमायुरस्तो. आता हा कलश आहे ना, इथं आहे ते सगळ्यांना लावा. श्री तोच तो पलीकडचा. हा. ओम स्वस्ति श्रीरस्तो परमेश्वर देवता प्रियंताम. समर्थ तांबड्यामध्ये 8 वेळा पाणी सोडा. ब्राह्मण हस्ते श्वापसंतु संतुष्व आपः सौमनसमक्षदं चारिष्टं चास्तु गन्नां पान्तु सौमंगलवस्तु अक्षरां पान्तु ऐश्वस्तु पुष्पाणि पान्तु सौषधीवस्तु ताम्राणि पान्तु ऐश्वर्यवस्तु दक्षिणां पान्तु भौदिकं चास्तु यं कृत्वा सर्ववेदयन्त्यः क्रिया करणकर्माश्वातम् ओंकारकृत्वा रोगेजो साम आशीर्वचनं बहुषुतं सविज्ञातं पुण्यं पुण्यहं वाचैस्ते वाचनं मा विघ्नं मा च मे पापं मा सन्तु भवन्तः सौम्या भवन्तु लोका सर्वे लोका सुखावः. करोतु स्वस्ति ब्रह्मा स्वस्ति वाग्देवता त्यासे ब्रह्मा देवता ते स्वस्ति सर्वदा. दोघांनी म्हणतो व्रत नियम तप स्वाध्याय यतुम जम दान विशिष्टायाम ब्राह्मणानां समाधीयतां समाहितवर्धस्मः प्रसीदन्तु भवन्तः प्रसन्नस्मः कुम्भाञ्जले पात्रे तदन्यपात्रे पात्रेत शान्ति पुष्टि तुष्टिश्चास्तु. ओम स्वस्ति श्री परमेश्वर देवता मह्यम सगुरुमिने हाजर नमस्कुर्वाणय आशीर्वद दीक्षमाय ते कृष्वाण सनवग्रमख श्री गुरुमूर्ति स्थापन कर्माख्य सर्वना सगुरुमान्धवैः स्वस्ति वृद्धि कल्याण श्रीरस्मिति. पडलेली म्हणतात तुमच्या तुम्ही ते दुसरं ताटत नाही, ते पण समोर ठेवा. दोन्ही ताटं समोर ठेवा. पहिल्यांदा हात तिकडे करायचा, असा हात करायचा तिकडे, त्याचं पाणी सोडत राहा आणि तुम्ही असतो म्हणत राहा. हे जरा सगळ्यांनी द्यायचंय, पंचगव्य सगळ्यांनी घ्यायचंय. असतो आणि सोडत राहतो. 64 वेळा सोडायचं, थोडं थोडं सोडत राहायचं. शांती असतो, पुष्टिरस्तो, तोष्टिरस्तो, वृद्धिरस्तो, अविक्रमस्तो, आयुष्यमस्तो, आरोग्यमस्तो, शिवम कर्मास्तु, कर्म समृद्धिरस्तो, धर्म समृद्धिरस्तो, वेद समृद्धिरस्तो, शास्त्र समृद्धिरस्तो, पुत्र पौत्र समृद्धो, धन धान्य समृद्धो, इष्टकामा समृद्धो, ते नक्षत्रे देवता प्रियंताम. तालीकडे सोडा. आता नसतो म्हणायचं, इकडे 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 सोडा. नसतो म्हणायचं, नसतो. हा. हताः ब्रह्मद्विषा हताः प्रविन्द्रस्य कर्माणि विघ्नहर्तारः शत्रवः पराभवन्ति पुरोगा विश्वे देवा प्रियन्ताम् इन्द्रपुरोगा मरुद्गणा प्रियन्ताम् ऋषिछन्दान्याशाचार्या वेदा देवा यज्ञश्च प्रियन्ताम् ब्रह्मश्च ब्राह्मणाश्च प्रियन्ताम् सरस्वती प्रियन्ताम् श्रद्धा मेधे प्रियन्ताम् भगवती कात्यायनी प्रियन्ताम् भगवती माहेश्वरी प्रियन्ताम् भगवती पुष्टिग्रीवेन्ताम् भगवती तुष्टिग्रीवेन्ताम् भगवती वृत्तिग्रीवेन्ताम् भगवन्तो विघ्नविनायको प्रियन्ताम् भगवान् स्वामी महासेना सपत्निका ससुता सर्वतानिरताम् हरिहरहित्यभावन्ताम् सर्वे ग्रामदेवताम् सर्वे स्थानदेवताम् सर्वे वास्तुदेवता प्रियन्ताम्. हताः ब्रह्मद्विषा हता प्रविन्द्रस्य कर्माणो विघ्नकर्तारः
शत्रवाः प्रभवन्तु ओम स्वस्ति ओम सकले समाजे स्थित अधर्म निवारणवस्तु सकले समाजे स्थित नानाविध करणिवादा भूतवादा प्रेतवादा प्रवृत्ति निवारणवस्तु द्वेषकारी नानाविध वासनाकारी बुद्धि निवारणवस्तु ओम शिवा आप संतो शिवा ऋतव संतो शिवा अग्नय संतो अहोरात्रे शिव स्याता शुक्र अंगारक बुध बृहस्पति शनेश्वर राहु केतु सोम सहित आदित्य पुरोगा सर्वे ग्रह पर्यंता भगवान नारायण प्रियंताम स्वामी महासेना सपत्निका सता सर्वस्थानगता प्रियंताम तथास्तु या ठिकाणी आपण सृष्टीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या काही मानवाच्या संकल्पनेत नाहीत, काही गोष्टी आहेत ह्या पंचमहाभूताच्या कृतीमुळे आहेत आणि काही गोष्टी आहेत ह्या ईश्वराच्या आज्ञेने आहेत आणि ज्या जीवांची जशी प्रगती असते त्याप्रमाणे त्याला ईश्वराची आज्ञा कळत असते. पहिली त्या मुलाला आपण 10वीचं पुस्तक वाचायला गेलं तर ते समजू नाही शकणार. तशी सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीला एक क्रम आहे. त्याप्रमाणे आज आपल्याला महाराजांनी जो भावना आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे आपण मूर्ती स्थापनेचा संकल्प केला आणि त्यामध्ये सर्वात सुरुवातीला आपल्याला गणपती पूजन शास्त्रांनी सांगितलेलं आहे. ते आपण गणपती पूजन करून गणपतीला प्रार्थना केली. त्या सगळा कार्यक्रम आणि इथून पुढे तुम्ही जे काही धर्म करणार आहात ते निर्विघ्नपणे चाललं पाहिजे. त्याच्या सोबतीला आपण या 2 वरुणांची पूजा केली, 2 कलश समोर मांडलेले. सृष्टीमध्ये प्रपंचामध्ये परमार्थामध्ये सर्वत्र जर विचार केला तर एक पुरुष तत्व आहे, एक स्त्री तत्व आहे, एक मातृशक्ती आहे, एक शिवशक्ती आहे. या दोन्ही गोष्टीमध्ये शंकराचं या सृष्टीवरलं कार्य काय आहे, जे काही आहे ते सगळं तो आपल्या ताकदीने घेऊन येतो आणि स्त्री शक्तीचं काम आहे की त्यातलं योग्य जे आहे तेवढं आपल्याकडे ठेवायचं, जे अयोग्य आहे ते पुढे प्रवाहित करायचं, सोडून द्यायचं. म्हणून ते वरुण आणि वारुणी अशा 2 जलदेवतींची पूजा या ठिकाणी आहे. आपल्या शरीरामध्ये आणि सृष्टीमध्ये 71% पाणी आहे. सगळ्यात जास्त शक्ती या सृष्टीमध्ये जल या देवतेची आहे. पंचमहाभूतामध्ये अस्तित्व जास्त आहे. पण ती देवता अनुकूल झाली तर बाकीच्या गोष्टी बऱ्याचशा आपल्याला सोप्या होतात. अशा पद्धतीने ते ठेवलेलं आहे. त्या वरुणानं काय द्यायचं हे सुद्धा शास्त्राने ठरवलेलं आहे. आपण ह्या 2 तांबणामध्ये पाणी सोडतो. एकूण 24 वेळा पाणी सोडलं जातं. 24 वेळा आपण काही वेळा असतो आणि काही वेळा नसतो म्हणतो. असतो म्हणत असताना त्या पलीकडच्या कलशातलं पाणी जे सोडतो आपण त्याच्यामध्ये काय वर्णन आहे, शांती असतो. आपल्याकडे कितीही ऐश्वर्य असलं, कितीही पैसा असला, कितीही सौंदर्य असलं, कितीही मोठा समुदाय असला, कितीही कुठल्याही प्रकारचं सामर्थ्य असलं तर त्या व्यक्तीकडे जर शांती नसेल, समजूतदारपणा नसेल, समाधान नसेल तर त्याचा समाजामध्ये किंवा स्वतःला काही उपयोग होत नाही. आतापर्यंत सम्राट बघितले, चक्रवर्ती बघितले, देव बघितले, राक्षस बघितले, सगळे बघितले, पण त्या सगळ्यामध्ये राक्षसांच्या मध्ये सुद्धा, देवांच्या मध्ये सुद्धा आणि मनुष्यांच्या मध्ये सुद्धा त्याच्याकडे समाधान आहे, दुसऱ्याला समजून घेण्याची प्रवृत्ती आहे, शांतता आहे, त्यालाच सुख लागले. याचा अर्थ काही राग येऊन युद्ध करू नये असं नाही. ज्यावेळेला देवावरती, देशावरती, स्वतःवरती संकट येईल तेव्हा शस्त्र उचललंच पाहिजे. परंतु त्याच्या सोबतीला शास्त्राने पहिल्यांदा सांगितलं की शांती धरली पाहिजे. शांती नसतो. त्यानंतर क्रमाने शांती, पुष्टी, तुष्टी, आत्मना, कुलदेवता, ब्राह्मी, माहेश्वरी, वैष्णवी अशा 64 चांगल्या गोष्टी मागितलेल्या आहेत आणि त्यातल्या 16 गोष्टी नको म्हणून सांगितलंय. काय नको म्हणून सांगितलेलं आहे, ब्रह्मद्विषा. समाजामध्ये ब्राह्मण आणि जे विद्वान लोक आहेत, जे शिक्षक असतील, गुरु असतील, गाय असेल, या सगळ्यांचा द्वेष नको आहे आम्हाला. त्यांच्याकडे बुद्धी आहे, त्याला ब्राह्मण अशी संज्ञा आहे. जातीत जन्मून माणूस ब्राह्मण होत नाही. त्याला इतरांचं आणि स्वतःचं कल्याण करण्याची बुद्धी आहे, समाजाला मार्गदर्शन करण्याची बुद्धी आहे. त्या तत्वाला ब्राह्मणी संज्ञा आहे. व्याकरणामध्ये ब्राह्मण या शब्दाची व्याख्या ती आहे, ब्रह्म ज्याने इथे ब्राह्मणा. ज्याला ब्रह्म कळाला, ज्याला एक चांगला सुतार असेल, सुंदरात सुंदर चौकट जर त्यांनी केली तर तो त्या क्षेत्रातला ब्राह्मण आहे. एक चांगल्या प्रकारचा मूर्तिकार असेल, सुंदर मूर्ती जर तो घडवू शकला तर त्याच्यातलं ब्रह्म जागा आहे. अशा तत्वाने ते या ठिकाणी सांगितलंय की बाबा हे सगळं प्रत्येकाला मिळालं पाहिजे. आणि काय नको आहे तर या सगळ्या विद्वान लोकांचा राग नको आहे, या पंचमहाभूतांचा कुणाचाही द्वेष नको आहे. पंचमहाभूताची संरक्षण करण्याची बुद्धी आम्हाला आली पाहिजे. त्याच्या सोबतीला कुठल्याही शत्रूची करणीबाधा, भूतबाधा, प्रेतबाधा, आपण जेलेशी म्हणतो, निगेटिव्हिटी म्हणतो, दृष्टीबाधा म्हणतो, नजर लावणे म्हणतो, आकस म्हणतो, त्याचं मला ओरडायचं, याचं घ्यायचंय, मला मोठं व्हायचंय, मी याच्यासाठी करणार, हा जो भाव आहे तो नको आहे. जो ईश्वराने माझ्या कर्माने, माझ्या प्रयत्नाने, माझ्या कर्तांनी दिलाय तो माझ्याकडे राहायला पाहिजे आणि त्याच्यातून माझं समाजकार्य, माझं कुटुंब कार्य, माझं शरीर कार्य घडलं पाहिजे.
अशा प्रकारची शास्त्रांनी या ठिकाणी व्याख्या सांगितलेली आहे. आणि याच्या सोबतीला आणखीन एक गोष्ट काय म्हटलंय की बाबा मी आणि माझे कुटुंब, आता आपलं कुटुंब म्हणजे फक्त प्रभावी कुटुंब नाहीये, गुरु बांधवही आणखीन गावातले नागरिक असतील, दृश्य अदृश्य जे कोणी इथं सेवा करतात, जे कोणी मदत करतात, जे कोणी श्रद्धा ठेवतात महाराजांच्या वरती, ते प्रत्येक जीव त्या सगळ्यांसाठी हा संकल्प केलेला आहे. या सगळ्यांच्या घरामध्ये, सगळ्यांच्या उद्योगामध्ये, व्यापारामध्ये, बुद्धीमध्ये ईश्वराचा गुरुकृपेचा अंश आला पाहिजे. आणि त्या सगळ्यांना धन धान्य सुख शांती सत्ता संपत्ती राज्य त्याच्या पुण्याप्रमाणे आणि गुरुकृपेप्रमाणे त्याला मिळालं पाहिजे. संतती संपत्ती अभिचिन्न संतती संस्कारी संतती या सगळ्या गोष्टींचा लाभ झाला पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीने या 64 मागण्या मागून शेवटी परत एकदा कलश तुम्हाला लावला जातो डोक्याला. कारण त्याच्यामध्ये एक मंत्र आहे की दीर्घा नागा नद्यो गिरीस्त्रिणी विष्णू पदानिच तेन आयु प्रमाणम पुण्यम पुण्यमायुस्तु निरोगिता. शास्त्राने जे दिलेलं आहे त्यात ऋषींनी असं मागितलेलं आहे की बाबा देवा हे सगळं आम्ही केल्यानंतर मिळणार आहे, पण ते कसं मिळालं पाहिजे तर आम्ही 100 वर्ष जगलो पाहिजे किमान. त्याच्या पुढे जगता येतं पण किमान तेवढं तरी जगलो पाहिजे. आणि हे जगत असताना अविच्छिन्न निरोगीपणे आम्हाला राहण्याची बुद्धी झाली पाहिजे. औषध डॉक्टर आणि देव तुम्हाला रोगापासून मुक्त करू शकत नाही. रोगापासून मुक्त व्हायचं असेल तर आपण सावध पाहिजे. आपल्याला आपला शरीर धर्म कळला पाहिजे. मला काय कमी पडलंय, मी किती खाल्लं पाहिजे, मी किती राखलं पाहिजे, किती कष्ट केले पाहिजे, हे तारतम्य आयुर्वेदाने दिलेलं आहे. ते देवाने हातात नाही ठेवलेलं, ते ऑलरेडी आपलं ग्रंथरूपात आपल्या हातात दिलेलं आहे. याच्यासाठी म्हणून जर देवावरती भार घालू ओझं घालू तर तो आपला अज्ञान होईल. आणि अशा पद्धतीनं परमेश्वराकडे आपण हे मागत असताना, देवाला प्रार्थना करत असताना ते ज्ञान आम्हाला दे, आरोग्य टिकवण्याचं, संपत्ती दे, ती चांगल्या ठिकाणी वापरण्याची, टिकवण्याची, वाढवण्याची बुद्धी दे. अशा सखोल अर्थाने व्यापक अर्थाने या गोष्टी ईश्वराला प्रार्थना केलेल्या आहेत. तर त्यानंतरचा जो भाग आहे की तुम्हाला कलश लावत असताना तरी शास्त्रांनी काय सांगितलेलं आहे, दीर्घा नद्या, जसे नद्यांचं, पर्वतांचं, नागांचं आणि विष्णूच्या पादाचं, गयेमध्ये विष्णूचे पाऊल आहे, या सगळ्यांचं आयुष्य दीर्घ आहे, त्याला लिमिट नाहीये. नद्या संपणार नाही, जोपर्यंत प्रलय होत नाही तोपर्यंत नद्या वाहणार आहेत. पर्वत जोपर्यंत प्रलय नाही तोपर्यंत पर्वत राहणार आहेत. आणि या सगळ्या बाबतीमध्ये ईश्वराने तसं आयुष्य, तशी बुद्धी, तसं ज्ञान द्यावं. आणि समजा एखाद्या कारणाने जर शरीर सोडावं लागलं तर हे सगळं ज्ञान या जीवाला राहिलं पाहिजे, पुढच्या जन्मात पण ते मिळालं पाहिजे. अशा पद्धतीचं व्यापक अर्थाने या ठिकाणी तो कलश लावलेला आहे. मुख्यतः इथं आपण गुरुपीठ स्थापन केलेलं आहे. गुरुपीठामध्ये कोण आहे, मुख्य दत्त महाराज आहेत. पण दत्त महाराज जरी असले तरी दत्त महाराजांनी 24 गुरु केलेले. किती मोठी गोष्ट आहे या ठिकाणी की मनुष्याला एखादं पुस्तक, एखादी डिग्री, एखादी पीएचडी मिळाली की त्याला असं वाटतं की मी सर्वात उत्तम आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. परंतु दत्त महाराजांसारखे विश्वाचे गुरु असणारे, या ब्रह्मांडातनं त्या ब्रह्मांडात जाण्याची ज्यांची शक्ती आहे, पाचगणीतून महाबळेश्वरला आपण जात असताना विचार करतो 10 गोष्टींचा, पण दत्त महाराज सहजपणे या आणि ज्या पृथ्वीत राहतो, या पृथ्वीतून अशा अनंत पृथ्वी आहेत, त्या पृथ्वीमध्ये जाऊन तिथली कार्य करून तिथल्या भक्तांना सांभाळून परत आपल्याकडे येत असतात. किंबहुना अनंत पृथ्वीत ते स्वतः तत्वरूपाने आत्मरूपाने राहतात. एवढी मोठी देवता असताना सुद्धा त्यांनी 24 गुरु केली आणि त्यांना गुरु म्हणून मानलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. म्हणजे काय मोठेपणा आहे, कुठं आहे तो तत्व, किती श्रेष्ठ आहे याचं ते वर्णन आहे. त्याच्यामध्ये आपण ज्या सुपाऱ्या मांडल्यात त्याच्यामध्ये प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक व्यासांबरिक शुक शौनक भीष्म दालब्धाम रुक्मांगद अर्जुन कबीर अंतरिक्ष नमनाथा, एवढे सगळे दत्त महाराजांच्या परिवारात ज्या वेळेला देव ऋषींनी प्रार्थना केली त्यावेळेला त्यांना दिसलेले आहेत. त्याच्यानंतर आणखी बरेचसे भक्त झालेले. आता आपल्यापर्यंत सगळे भक्तच आहेत, पण त्यांना जी नावं तेव्हा सुचली ती लिहून ठेवली. तो गुरुपरिवार आहे, तो गुरुपरिवार आपण ठिकाणी स्थापन केलेला आहे. त्याच्या बाजूला आपण द्रोणामध्ये त्या धान्यामध्ये सुपाऱ्या ठेवल्या. प्रत्येक ग्रहाचं एक धान्य ठरलेलं आहे, प्रत्येक ग्रहाचा रंग ठरलेला आहे, प्रत्येक ग्रहाचं काम ठरलेलं आहे. आणि त्या कामाप्रमाणे त्याप्रमाणे त्या ठिकाणी 9 द्रोण मांडलेत आणि त्याच्यामध्ये नवग्रह मांडलेले आहेत. नवग्रह म्हणजे मनुष्याची कुंडली आणि त्याचा आरसा, म्हणजे त्या कुंडलीमध्ये त्याचा भाग्याचा आरसा जो आहे तो नवग्रह दाखवत असतात. नवग्रह बघितल्यानंतर जसं एखाद्या डॉक्टरनी नाडी बघितली किंवा सगळ्या टेस्टचा रिपोर्ट बघितला की डॉक्टरला कळतं की याला आता काय करायचंय, कुठलं ऑपरेशन करायचं, कुठलं इंजेक्शन द्यायचं किंवा हा निरोगी आहे हे सगळं डॉक्टर सांगू शकतो. तसं 68 लाख वर्षापूर्वी पहिल्यांदा जेव्हा मत्स्य अवतार झाला त्यावेळेला त्या मत्स्य अवताराचा जन्म ज्या क्षणी झाला त्यावेळेला कुंडली तयार झालेली आहे. म्हणजे दशावतारामधल्या सगळ्यांची,
कलंकीपर्यंतची कुंडली आपल्या वैदिक धर्मामध्ये आज उपलब्ध आहे. आणि मत्स्य अवतारामध्ये पहिली कुंडली तयार झाली. भृगु ऋषीने ती कुंडली वाचली, विश्वामित्राने ऐकली, वसिष्ठांनी सांगितली, तेव्हापासून ही कुंडली परंपरा चालू आहे. आणि हे कशामुळे सांगितले तर विष्णूंनी त्याच्या आधी काय केलं त्यामुळे त्याला मत्स्य रूपात जन्म घ्यावा लागला. आणि तो मत्स्य रूपात काय करणार आहे हे ज्या कुंडलीवरनं कळालं ते नवग्रहांमुळे कळालं. हे नवग्रहांचं इतकं असाधारण सामर्थ्य, महत्व याच्यामध्ये आहे. आणि या माध्यमातून, नवग्रहांच्या माध्यमातून आपण आपली कर्म किती चांगली आहेत, किती वाईट आहेत, मागच्या जन्मात किती चांगलं कर्म केले, किती वाईट केले याचा अंदाज आपल्याला येत असतो. आणि आपण जे शांत्या करतो, आपण जे प्रार्थना करतो, ज्या पूजा करतो, त्यातनं त्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करतो. काही कर्म ही भोगावीच लागतात, त्याला पर्याय नाहीये. जसं की विश्वासघात आहे, अधर्म आहे, धर्माच्या पांघरुणाखाली केलेला अधर्म आहे, त्यानंतर व्यभिचार आहे, त्यानंतर चोरी आहे. ही जी कर्म आहेत ती स्वतः भोगल्याशिवाय, स्वतः फेडल्याशिवाय ती कुठल्याही होमानं, कुठल्याही दानानं, कुठल्याही पुण्यानं फिटत नाहीत. फक्त त्याची तीव्रता, शीतलता कमी होते. एखादी व्यक्ती जर स्वतः गुरु असेल, एखादी व्यक्ती जर स्वतः ज्ञानी म्हणून दुसऱ्या एखाद्याला ज्ञान सांगत असेल, ते जर अधर्माने वागत असेल, हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. एखादा विधी माहिती नसताना एखाद्या ब्राह्मणाने जर चुकीच्या पद्धतीने एखादी शांती केली, चुकीच्या पद्धतीने गुरुचरित्र वाचलं, चुकीच्या पद्धतीने समाजाला किंवा त्याचा सोबत एखाद्या व्यक्तीने याच्यात सहभागी झालं, तर ते ब्रह्महत्येपेक्षा मोठं पातक सांगितलंय. कारण तुम्ही इथं श्रद्धेशी, भक्तांची प्रतारणा करता, तुम्ही भक्तांच्या श्रद्धेचा खेळ करता. आणि ते पाप हे कुठल्याही विधीनं, कुठल्याही दोषाने धुवून निघत नाही. त्याच्यातलं एकमेव उदाहरण म्हणजे त्रिशंकू. दशरथ राजाच्या वेळेला त्रिशंकूनी धर्माच्या नावाखाली देशाला फसवलं. भले तो दशरथाचा वंशज होता, त्याच्या 3 पिढ्या आधीचा. आणि त्यावेळेला विश्वामित्रांच्या लक्षात आलं, विश्वामित्रांनी पाणी शिंपडलं, तो आज तागायत उलटा आहे, डोकं खालील पायवर आज तागायत तो आकाशमंडलात आहे. तो चांदणीच्या रूपामध्ये आजही बघायला मिळतो. अश्वत्थाम्याने चूक केली, विश्वासघात केला. अश्वत्थामा अजूनही त्या तुमच्या खांडव्याच्या जंगलामध्ये हळद आणि लोणी मागत फिरतो, नर्मदा परिदक्षिणा करणाऱ्यांना तो भेटतो. म्हणजे कर्म किती दृढ आहे. आणि आजही तुकाराम महाराजांनी केलेलं पुण्य, आज भैयूजी महाराजांनी केलेलं पुण्य, केलेलं सत्कार्य आज आपण उड्या गोविंदाने घालतो आणि त्याची फळं आजही मिळतात. आजही फोटो समोर एखाद्याने हात जोडून प्रार्थना केली तर आजही फळ मिळतं. देह असो अथवा नसो, परंतु ती पुण्याही, त्या सत्कर्माचं फळ आजही आम्हाला अनुभवायला मिळतं. हे कर्माकर्मातलं अंतर आहे. शुभम भवतु श्रीरस्तु प्रियंताम शुभम भवतु. आणि काय केलं, कशासाठी केलं हे नाही कळलं तर नुसत्या दक्षिणा देऊन काय उपयोग नाही. आणि ते आम्हालाही पचत नाही. स्वस्ती राजम. हा कलश तिथं महादेवच्या जवळ ठेवायचा आणि हा कलश दत्तप्रभूंच्या जवळ ठेवायचा. आधी उभं राहा. हा इकडचं घ्या, तुम्ही या इकडे देतो. ओम रुद्रो देवो वृषारूढो चतुर्बाहु त्रिलोचनः त्रिशूल खट्वां वरदां भयपाणिं नमामि ते. भो ब्रह्मणे नमः. ओम स्वस्ति राधौ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
तर इकडची स्थापना मध्ये सेंटरला अक्षर ओम सूर्याय नमः सूर्यं आवाहयामि स्थापयामि ओम सोमाय नमः सोमं आवाहयामि स्थापयामि ओम बुधाय नमः बुधं आवाहयामि स्थापयामि बुधाय नमः बुधं आवाहयामि स्थापयामि बृहस्पते नमः आवाहयामि स्थापयामि शुक्राय नमः आवाहयामि स्थापयामि शनेश्वराय नमः आवाहयामि स्थापयामि शनेश्वराय नमः आवाहयामि स्थापयामि राहवे नमः आवाहयामि स्थापयामि केतवे नमः आवाहयामि स्थापयामि रुद्राय नमः आवाहयामि स्थापयामि तीन वेळा पाणी सोडा ओम नवग्रह आदि प्रत्यादि संरक्षण सावित्री देवताभ्यो नमः ध्यानावाहनासनं नमः पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि स्नानं समर्पयामि श्री परमेश्वर देवता प्रीत्यर्थं प्रार्थना पूर्वक नमस्कारं समर्पयामि जपा कुसुम मध्ये सेंटरला जपा कुसुम संकाशं काश्यपेयं महद्वितीं तमोनिं सर्व पापग्रहं प्रणतोस्मि इकडं प्रणतोस्मिन् दिवाकरं दधीशं कलुषाराभं किरोदार्णव संभवं नमामि शिरं सोमं शम्भोरुकुटभूषणं धरणी गर्भसम्भूतं विद्युत् कान्ति समप्रभं कुमारं शक्त्यस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहं प्रियङ्गोलिकाश्यामं रूपेणां प्रतिबंधं सौम्यं सौम्यगुणोत्पेतं त्वं बुधं प्रणमाम्यहं देवानां च ऋषीणां च गुरुं काञ्चनसन्निभं बुद्धिभूतं दृढोकेशं तन्नमामि मदि तन्नमामि बृहस्पतिं हिमकुन्दमुणालाभं दैत्यानां परं गुरुः सकलशास्त्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रोऽयमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनेश्वरम् अर्धकाय महावीर्यं सगळ्यांना अर्धकाय महावीर्यं चंद्रादित्यादिवर्धनं सिंहिकाग्रवसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहं त्यात परत घ्या मूर्ती काढून मूर्ती इथं परत येऊन आणून ठेवा हा मोठा पाठ आहे ना तो मोठा पाठ दारला देत ना त्या पाठावर मूर्ती ठेवायची नंतर आपल्याला मूर्ती कुठे ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्विकारी भानु शशिष्य भूमिसुतः वृष शुक्ला शनि राहु केतु सर्वे ग्रहाः शान्तिकरा भवन्तु ओम स्वस्ति राधो श्री परमेश्वर देवताभ्यो नमः अज्रा कुंभम सौभाग्यक्षद पत्रपुष्पं समर्पयामि बिल्वदलपत्रं समर्पयामि तुलसीपत्रं समर्पयामि पुष्पं समर्पयामि श्री परमेश्वर देवताभ्यो नमः तुलसीदलपत्राणि समर्पयामि ओम स्वस्ति राधो श्री परमेश्वर देवता प्रियंका मूर्ती न्यायचं गाणं पूजा श्री सांभद्रा शिवाय नमः मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे सकाळी पूजा झाली मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे मृदेशाय शर्वाय महादेवाय ते नमः मृत्युंजय महादेव त्राहिमां शरणागत जन्म तांबेला सेट मृत्युंजय महादेव त्राहिमां शरणागत जन्म मृत्युराव्याधी पीडिते कर्मबंधनैः ओम स्वस्ति सत्तमरगण अष्टगंध कुठे अष्टगंध कुठे संजीवय संजीवय ओष्टम अधरोष्टम तीन वेळा अधरोष्टम संजीवय काल कर्णम संजीवय संजीवय कर्णय संजीवय कर्णय संजीवय संजीवय ओम स्वस्ति राधो याच्यात ठेवा
आता डावा हात असेल बरोबर जी अक्षता डाव्या हातात घ्या. तर मी ज्या अवयवांचं वर्णन करतो त्या अवयवाची अक्षता व्हायचे तुम्हाला दोन दोन दाणे आधी पायावरती व्हायचे. थोडे शाल बाजूला करा. दोन्ही पायावर व्हा. पादौ संजीवय संजीवय गुडघ्यांच्या वरती. ओम संधिम संजीवय संजीवय कमरेच्या इथं. कटिम संजीवय संजीवय नाभी. नाभिम संजीवय संजीवय शाल पूर्ण बाजूला करा अशी थोडीशी. अंगावर राहते पण बाजूला घ्या. हृदयावरती हृदयम संजीवय संजीवय दोन्ही खांद्यांवरती. बाहुम संजीवय संजीवय हातांवरती. हस्तम वरदमुद्राम संजीवय योगमुद्राम संजीवय संजीवय डोक्यावरती. ओम मस्तकम संजीवय संजीवय यम रम लम हम सोहम ह्रीम आम ओम एम ऐम ओम प्राम प्राणशक्तये नमः. हस्त पाद चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण सर्वांगम संजीवय संजीवय. जे कोणी आहेत ते सगळे खाली बसा मांडी घालून. ज्याला शक्य आहे ते सगळे खाली बसा. सगळ्यांनी आपल्या या दोन्ही जे हे आहेत अंगठ्याला पहिलं बोट तर्जनी ही अशी लावायची आहे इथं. आणि सगळ्यांनी डोळे बंद करून हृदयामध्ये दत्त महाराजांचं स्मरण करायचं आहे. लोक कल्याणकारी अशी जी दत्त नावाची शक्ती आहे ती या मूर्तीमध्ये यावी. ज्यांनी अनुसयेच्या आज्ञेनं आतापर्यंत त्रेतायुगापासून आतापर्यंत भक्तांना सांभाळण्याचं काम केलंय ते दत्त महाराज या मूर्तीत यावेत. म्हणून सगळ्यांनी रीम असं म्हणायचंय. थांबायच्या वेळा मी सांगतो. ह्रीम 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 ह्रीम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री दत्तात्रेय भगवान की जय. दत्तात्रेय भगवान की जय. परम पूज्य श्री वैद्युजी महाराज की जय. स्वस्ति राधौ श्री परमेश्वर देवता प्रियंताम. ओम स्वस्ति. आता महाराजांच्या पायावरती पासून ठेवायची. नमस्कार करा आणि तुम्ही या मूर्तीचे निवास करा असं सांगा. अभयं गुरु स्थिरं गुरु प्राणशक्ती साधय साधय विश्व कल्याणार्थम भक्त कल्याणार्थम अधर्मी अविचारी दंडार्थम धर्म रक्षणार्थम अधर्माय दंडार्थम. भाऊ तुम्ही तिकडे थांबा. तुम्ही डाव्या कानाला हात लावा. वहिनी डाव्या कानाला असा हात लावायचा. तुम्ही उजव्या कानाला हात लावा. तुम्ही सांगायचंय जे धर्म मार्गाने इथं मागायला येतील सेवा करायला येतील त्यांना आशीर्वाद द्या. आणि तुम्ही सांगायचंय जे अधर्माने राष्ट्राला आणि धर्माला त्रास होईल असे वागतील त्यांना दंड द्या. दोन्ही सांगायचं. कामच ते तसंच आहे. धर्म असंच आहे. एखादा शस्त्र एखादा शस्त्र आहे. म्हणा अस्मिन ग्रहे आवाहित. वहिनी तुम्ही थांबा आधी. आवाहित आगत भक्तगणाय श्रद्धा भक्ती कर्मानुसार सुफलम देही देही देही. तुम्ही सांगा. अधर्म. थांबा भाऊ तुम्ही थांबा. झालं आपलं. वहिनी सांगा. अधर्म. मला उठाय पाहिजे ना. अधर्म अधर्म आचरिताय आचरित आचरित अभक्ताय दंडम कुरु. बस दोहीकडे मागे आता. हार फुलांचा हार घाला आणि मागे या. श्री रस्तु परमेश्वर देवता प्रीत्यर्थम. ओम स्वस्ति. राम हे कुठे आहेत? तिळ आणलेली कुठे आहेत? आता फक्त हार घाला. शाल काढा. फक्त छोटा एक हार घाला. डबल करते का? डबलच करा.
एक एक मोठं घालू का? यम ब्रह्मा हे पण झालं बरं का? हा, घालते. तुम्हीच अर्धा ओम सप्तहस्त शतशृंगा सप्तजिह्वो द्विशीर्षिकः त्रिपात् प्रसन्नवदना सुखासीन सुजिष्वतः स्वाहान्तु दक्षिणे पार्श्वे देवी वामे सुधान्तः बिभ्रत् दक्षिणत्युत्पन्नं सुजं सुजं तोमरं विजं वामवतपात्रं च धारयन् वेणीकडे तुम्ही येतात मेषानुरोचनाबद्धोरोसः धूम्रविरणोहिताक्षो सर्वार्ची सर्वकामः आत्माभिमुखमाशीन्येवं भूतभूताशनः अग्नय वैश्वानर शांडिल तुम्ही मागे या दोही मागे येतात शांडिल्य गोत्र मेषध्वज देव मम या याच्यावरती हळदी कुंकू अक्षर वा मेषध्वज देव मम सन्मुखो भव वरदो भव समिद्वयादे प्रियवाणी सन्मग्रमख शाळा मूर्ती स्थापना श्री राष्ट्रसंत भैरी महाराज मूर्ती स्थापना प्रतिष्ठापन उत्सव मूर्ती स्थापना श्री रस्तु परमेश्वर देवता अग्निस्थापनमहं करिष्ये बॉक्स मध्ये डबा ठेवलाय अश्वगंध येतो श्रीरस्तो परमेश्वर देवता प्रियंता एहि सर्वा मनहव्यवाह मुनि प्रविरैरवितो हिष्टं तेजवतां लोकगणेन साध्वम् आता उठा ममाध्वरं पाहि कवे नमस्ते समोर बसा आता आपल्याकडे राम तिथे पळी आहे ना नेहमीची तुमची ती पळी आहे ना नेहमीची आणि फुंकणी पण एक घेऊन ये तिकडनं हा फुंकणी फुंकणी पाहिजे संगीता फुकणी कुठे ठेवली ती तुम्ही आता दोघेही समोर बसा विचारले आता फक्त तीन जोड्या इकडे या समोर आधी सगळ्या जोड्या बसतील नंतर सिंगल सिंगल मग मुलं कोणत्याने काय सांगितलं पळी पळी देवता एक एक आहुतिख्याम तथा च भूमंडल देवता एक एक आहुतिख्याम तथा च रुद्रादि देवता देवी आदिशक्ती देवता पितृदे एक एक आहुतिख्याम गुरुमंत्री यथाशक्ती हवनं करिष्ये भाऊ तुम्ही एक पळीभर पाणी समोर तामणात सोडा तामण बघू रे जरा पाणी घे पाणी पाणी पळी मांडणं आणि तामण घ्या पहिली तुम्ही दोघांनी म्हणा आधी इमानी आणि म्हणा की इमामी इमानी पाणी इमानी उपकल्पित उपकल्पित हवनीय हवनीय द्रव्याणी हवनीय हवनीय द्रव्याणी द्रव्यानी या 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 लक्ष्मण लक्ष्मण देवता देवता स्थाभ्या स्थाभ्यो स्थाभ्य स्थाभ्यो मया मया परित्यक्तानि परिशक्तानि न मम न मम एक पळीभर पाणी सोडा खाली हातावरून सुरू करायचं हो हो कुंडात नाही तामणात सोडायचं पोळी काय झाली त्याची हा? त्याची पोळी पळी दिली किती लागतात दिली आता पंचपात्रातली एक पळी सेंटरला तूप घाला म्हणा गणपते गणपती नमः नमः आता त्या अग्नीमध्ये उजव्या हाताला एक पळी घाला सोमाय स्वाहा पलीकडच्या बाजूला प्रजापते स्वाहा आता हे बघा वायव्य कोपऱ्यातून इकडं असं एक पळी तिकडून इकडं एक पळी ओम प्रजापते स्वाहा आता इकडून नैऋत्य कोपऱ्यातनं ईशान्य कोपऱ्याकडं आसादय अग्नये स्वाहा आता तुम्ही तूप चालू ठेवायचं तुम्ही बाकी सगळ्यांनी मी थांबलो की स्वाहा म्हणायचं की घालायचं या ठिकाणी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे मूर्ती स्थापन करताना मूर्तीला आपण नाव देतो आणि मूर्तीला आपण काम सांगतो मग मूर्ती संरक्षण करायची जबाबदारी कोणाची आपली म्हणजे इतिहासामध्ये जे प्रश्न हिंदू धर्मावरती लोकांनी उचलले होते ना त्याचं हे उत्तर आहे तुळजाभवानी अमक्या तमक्याने फोडली सोरटी सोमनाथ 17 वेळेला फोडला त्यावेळेला तिथं असणारे हिंदू नेबळट होते त्यांच्यामध्ये असणारा धर्म हा ते विसरले होते त्यांच्यात असणारं क्षत्रियत्व त्यांच्यात असणारं सामर्थ्य त्यांच्या मनगटात असणारं वाघिणीचं पिलेलं दूध तरी विसरलेलं होतं म्हणून ती अवस्था आपल्यावरती आली धर्म कधी असं कोणाला आग्रह करत नाही आणि त्यावेळेला जर तिथं असणाऱ्या लोकांनी जरी प्रतिकार केला असता तरी तुळजाभवानीपर्यंत हे शत्रू पोहोचू शकले नसते म्हणजे आम्ही कुठंतरी अंधश्रद्धा होतो कुठंतरी स्वतःला कमी समजतो कुठंतरी नुसते टाळ फुटणं कुठेतरी नुसते जपा करणं नुसतं माळा घेऊन बसणं भक्तीचा ढोंग करणं अशा कोमात जातो त्यावेळेला असे प्रसंग आपल्या देशावरती आलेले आहेत ज्या वेळेला आपण भगवंताला सांगतो या मूर्तीमध्ये ये तिथं बैस आणि हे कार्य कर तो त्याचं काम तो करत असतो पण मूर्ती म्हणून पाषाण म्हणून ते तत्व म्हणून त्याचं संरक्षण करणं त्याची रोजची जबाबदारी जी आहे
दिवा लावणं, हार घालणं, पूजा करणं, या सगळ्या गोष्टी आपल्या आहेत. आणि त्या करत असताना आतला राम जागा ठेवून ते करणं, तरच त्या गोष्टीचं फळ मिळतं. दुसरं त्याच्या पुढे जाऊन उदाहरण आहे. जरी तुळजाभवानी फोडली असं इतिहासात वर्णन केलं असलं तरी पुन्हा तुळजाभवानी त्या मूर्तीत स्थापन झालेली आहे. आज पुन्हा तेवढ्याच जोराने त्याच्याहून जास्त ताकदीने सेवा होतीये. सुरती सोमनाथ किती वेळा जरी फोडला तरी आज पुन्हा तो दिमागात उभा आहे. म्हणजे सोमनाथ नाही गेला, भवानी नाही गेली, फक्त पाषाण फोडलं. कारण असुरांचं बळ वाढलं होतं म्हणून त्यांचं कार्य घडलं. आणि आमच्यासारख्या भक्तांचं जर बळ वाढलं तर हे कधीच घडणार नाही. पारतंत्र्य आणायचं का नाही हे आपल्यावरती अवलंबून आहे. काळ काय करायचं काय ठरवेल, पण आम्ही काय करायचं. आम्ही जर गुरुचे भक्त आहोत, आम्ही जर रामाचे भक्त आहोत, आम्ही जर धर्माचे भक्त आहोत, तर आम्ही ठरवलं तर पुन्हा स्वराज्य होऊ शकतं. त्याची प्रचिती आहे. शुभम भवतु श्रीरस्तु परमेश्वर देवता प्रियंताम. जपा कुसुमसंकाशं काश्यपेयं महद्भितिं तमोरिं सर्वपापघ्नं नतोऽस्मिन् दिवाकरं सूर्याय अधीशङ्कतुषाराभं चरुरार्णवसम्भवं नमामि निजनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं सोमाय धरणी गर्भसम्भूतं विद्युत्कान्ति समप्रभं कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यं भौमाय प्रियङ्गुकलिकाश्यामं रूपेणां प्रतिबम्बुदं सौम्यं सौम्यगुणोत्पेतं त्वं बुधं प्रणमाम्यं बुधाय देवानां च ऋषीणां च गुरुं काञ्चनसन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतिं बृहस्पते हिमकुन्दगुणालाभं दैत्यानां परमगुरु सकलशास्त्र प्रोक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं शुक्राय नीलाञ्जन समाभासं रविपुत्रो हिमाग्निं छायामार्तण्ड सम्भूतं तन्नमामि शनेश्वरं शनेश्वराय अर्धकाय महावीर्यं चन्द्रादित्या च मर्दनं सिंहिकाग्रवसम्भूतं तं राहुं प्रणमाम्यहं राहवे पलाशपुष्पसङ्काशं तारकाग्रमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहं केतवे ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. 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 जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा श्वाधात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते. श्री घाटजाई काळेश्वरी देव्यै स्वाहा. श्री घाटजाई काळेश्वरी देव्यै श्री घाटजाई काळेश्वरी देव्यै श्री घाटजाई काळेश्वरी देव्यै करवीर निवासिनी महालक्ष्मी देव्यै करवीर निवासिनी महालक्ष्मी देव्यै करवीर निवासिनी महालक्ष्मी देव्यै. ओम श्री राजराजेश्वरी तुळजा भवानी देव्यै श्री राजराजेश्वरी तुळजा भवानी देव्यै श्री राजराजेश्वरी तुळजा भवानी देव्यै श्री राजराजेश्वरी तुळजा भवानी देव्यै. सिद्धांतवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरुनाथ महाराज की जय. तीन जोड्या उठा, दुसऱ्या तीन जोड्या बसा. या ठिकाणी रामायण ग्रंथाचा जर तुम्ही 14 परत पहिल्यासारखं ही तीन बोट ओम नमः श्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे सद्गुरुदेवाय. ओम नमः श्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे गुरुदेवाय. ओम नमः श्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे सद्गुरुनाथाय. ओम नमः श्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे सद्गुरुनाथाय. ओम नमः श्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे
ओम नमस्त्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे ओम नमस्त्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे ओम नमस्त्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे ओम नमस्त्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे ओम नमस्त्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे ओम नमस्त्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे ओम नमस्त्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे ओम नमस्त्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे ओम नमस्त्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे ओम नमस्त्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे ओम नमस्त्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे ओम नमस्त्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे ओम नमस्त्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे ओम नमस्त्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे ओम नमस्त्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे ओम नमस्त्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे ओम नमस्त्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे ओम नमस्त्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे ओम नमस्त्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे ओम नमस्त्री सदानंद सेवितां कामधेनवे कल्पितां कल्पवृक्षाय भजतां गुरुरूपिणे ओम श्री भैरवनाथाय स्वाहा 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 ओम श्री भैरवनाथाय ओम श्री भैरवनाथाय ओम श्री भैरवनाथाय ओम श्री जोगेश्वरी देव्यै 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 सद्गुरुनाथ महाराज की जय पुढच्या तीन जोड्या नवनाथाय श्री 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 नवनाथाय
श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय श्री नवनाथाय अखिलांड कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सद्गुरु श्री दत्तात्रेय महाराज की नवनाथ महाराज की राष्ट्र संत श्री भैयोजी महाराज की जय सकल सज्जन शक्ति की जय धर्म की जय न्यासनस्थं चिद्भक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये काषाय वस्त्रं मणिभूषितं सिंहासनस्थं चिद्भक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिभूषितं सिंहासनस्थं चिद्भक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिभूषितं सिंहासनस्थं चिद्भक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिभूषितं सिंहासनस्थं चिद्भक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिभूषितं सिंहासनस्थं चिद्भक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिभूषितं सिंहासनस्थं चिद्भक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिभूषितं सिंहासनस्थं चिद्भक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिभूषितं सिंहासनस्थं चिद्भक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिभूषितं सिंहासनस्थं चिद्भक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिभूषितं सिंहासनस्थं चिद्भक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिभूषितं सिंहासनस्थं चिद्भक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिभूषितं सिंहासनस्थं चिद्भक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिभूषितं सिंहासनस्थं चिद्भक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिभूषितं सिंहासनस्थं चिद्भक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिभूषितं सिंहासनस्थं चिद्भक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिभूषितं सिंहासनस्थं चिद्भक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा
काषाय वस्त्रं मणिहारभूषणं सिंहासनस्थं शीतवस्त्रव्यापिनं अनाथनाथं कबीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिहारभूषणं सिंहासनस्थं शीतवस्त्रव्यापिनं अनाथनाथं कबीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिहारभूषणं सिंहासनस्थं शीतवस्त्रव्यापिनं अनाथनाथं कबीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिहारभूषणं सिंहासनस्थं शीतवस्त्रव्यापिनं अनाथनाथं कबीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिहारभूषणं सिंहासनस्थं शीतवस्त्रव्यापिनं अनाथनाथं कबीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिहारभूषणं सिंहासनस्थं शीतवस्त्रव्यापिनं अनाथनाथं कबीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिहारभूषणं सिंहासनस्थं शीतवस्त्रव्यापिनं अनाथनाथं कबीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिहारभूषणं सिंहासनस्थं शीतवस्त्रव्यापिनं अनाथनाथं कबीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिहारभूषणं सिंहासनस्थं शीतवस्त्रव्यापिनं अनाथनाथं कबीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिहारभूषणं सिंहासनस्थं शीतवस्त्रव्यापिनं अनाथनाथं कबीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिहारभूषणं सिंहासनस्थं शीतवस्त्रव्यापिनं अनाथनाथं कबीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा काषाय वस्त्रं मणिहारभूषणं सिंहासनस्थं शीतवस्त्रव्यापिनं अनाथनाथं कबीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये स्वाहा सद्गुरुनाथ महाराज की जय तुळजा भवानी माते की जय भैरवनाथाच्या नावानं चांगले योगेश्वरीच्या नावानं चांगले एक प्लेट मध्ये नाव ठेवा. भाऊ हातामध्ये पाणी घ्या. हे पानसुपारी घ्या. ऐका ना ते ह्याचं प्लेट आहे ना तुमची साधी स्टीलची प्लेट आहे ना ती तसं एक तांबड दुसरं आधी तांबड तांब्याचं म्हणतोय तांबडामध्ये ते नारळ ठेवा. तुम्ही पाणी त्या स्टीलच्या प्लेटमध्ये सोडा. मी सांगतो असं म्हणा आधी द्वारा सद्गुरुनाथ प्रतिमा उत्सव मूर्ती एकच मिनिट चल प्रतिष्ठापना हेतु कृत हवनस्य सांगता सिद्ध्यर्थम विश्व कल्याणार्थम सृष्टि संवर्धनार्थम पंचमहाभूत रक्षणार्थम सनातन वैदिक मानव धर्म हिंदू धर्म रक्षणार्थम गो संरक्षणार्थम अस्मिन् मम राष्ट्रे नानाविध स्थित सैनिकानां बुद्धिवंतानां आचार्याणां नानाविध समाज सेवा अंगीकृत सर्व सेवकानां बल आयुष्य बुद्धि ऐश्वर्य प्राप्त्यर्थम अधर्म नाशार्थम यथाशक्ति सेवा सद्गुरु चरणे अर्पयामी. तो नारळ हे केळ आणि हे ते स्टीलच्या प्लेट मध्ये घ्या. तांब्याची प्लेट कमी आहे ना ती त्या तांब्याच्या प्लेट मध्ये काय आहे पाणी करा. ते मीटर सोडा पाणी ते थोडं मीटरवरती त्यात ते सगळं घ्या. आता हे जेवढं शिल्लक राहिले ना तुमच्या द्रोणातलं ते त्यांना त्या भाऊ ना. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. बाजूला ठेव.
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा संत संत दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा तोडलं तर चालेल. किती सगळं त्यांनी आता झाले ना, मागे ना, बरं का? आणि बाकीच्यांचे या सगळे या आता जे झाले ना ते मागे या जरा विषय झाले या सगळेजण या. मी गोंधळ करू नका. मी सांगतो ह्या तांब्यात बनवणाऱ्या प्रत्येकाने थोडं थोडं तांब्यात घालायचंय. अशा हात वगैरे भरवत बसू नका. मी सांगतो प्रत्येकाला. आधी यांचं पूर्ण होऊ दे. सगळे मागत मी सांगतो. दोन मांडी घाला. डोक्यावरती घाला, उजव्या खांद्यावर घाला, खांद्यावर तीन मांडी घाला. सावकाश सावकाश. कढईच्या बाहेर पाणी गेलं नाही पाहिजे. हे सोडा. हे सोडा.
दिगंबरा 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 आदेश आता हे बघा दोघं यायचंय. भांडण घेतलं की भांडणी महाराजांच्यावरती पंचामृत घालायचंय आणि जायचंय. दोघं या एका वेळा. दिगंबरा दिगंबरा दोघं होते. ज्यांचं झाले भाऊ त्यांच्याकडे जातात. मूर्ती चोळा बघतो. दिगंबरा दिगंबरा उडवायचं नाही. कढईच्या बाहेर पडलं नाही पाहिजे त्या अपराधीच्या. दुसरी जोडी चला. पाय पाय आसनवर पाय भांडण जाईल. जोडीने आहेत त्या त्यांनी जोडी आहे तरी जोडीने घाला. बाकी मग जेंट्स लेडीज असं दोघी घ्या. पूजा तू सागर या ती पाहणीतलं बोलत ठीक आहे. दोघांचा घेतली तर चांगला घे तुझ्या बरोबर. ज्यांचं झालंय ते मागे जावा. जे नाही ते पुढे या. गर्दी करू नका. पापा तुम्हाला होगी दोघांचं सुंदर गडबड करू नका बाबा. पुढची जोडी जरा. जे साधे ते सुद्धा राहिले. आम्ही त्यांचा फोटो काढले कोणी फोटो इतकी गर्दी कमी करा. ज्यांचं झालंय ते मागे जावा. झालेलं मागं जावा. इथं कुठं गर्दी करू नका.
ज्यांचं झालंय ते मागे जाऊन बसा. आपली कुठे सेल्फी अभिषेक होत असताना बघणे सुद्धा खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आपली कुठे मागे बसा म्हणजे दिसेल एकमेकाला. पाय आसनवर पाय नको देऊस. आसनवर पाय द्यायचं. मावशी आसनवर पाय देताय तुम्ही. त्यांचं कुटुंब आहे ते दोघं तिघं चौघं सगळे एकदम या. ज्यांचं झालंय ते मागे जाऊन थांबा. सकट खाली 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 ना पाणी उडवायचं नाही बाहेर. सगळेजण बर का गुरुमंत्राचा जप करा. गुरुमंत्राचा जप चालू करा. अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं सिंहासनस्थं श्रीकमलव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं सिंहासनस्थं
समोर घे, समोर लावलं. बादली करा, इथली बादली इकडे घ्या. तिला किती पैसे ते प्रतीक भगवान आपला काशाय वस्त्रं मणिहारभूषितं सिंहासनस्थं श्रीभद्रं काशाय वस्त्रं मणिहारभूषितं सिंहासनस्थं श्रीभद्रं अनाथनाथं वीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं काशाय वस्त्रं मणिहारभूषितं सिंहासनस्थं श्रीभद्रं अनाथनाथं वीरवासिनं श्रीकृष्णदेवं काशाय वस्त्रं मणिहारभूषितं श्रीकृष्णदेवं शरणं मणिहारभूषितं सिंहासनस्थं श्रीभद्रं श्रीकृष्णदेवं मणिहारभूषितं सिंहासनस्थं श्रीभद्रं आहे बरोबर एकदम घालून जाईल ना. आणि अंदाज तू सिंहा काकी अन्नाला इथे आता पाणी दही बसले बरं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये काशाय वस्त्रं मणिहारभूषितं सिंहासनस्थं प्रसन्नवदना सुखासीन सुश्रुता स्वाहान्तु दक्षिणे पार्श्वे देवी वामे स्वदान्तः बिभ्रत् दक्षिणतु शक्तिर्बन्धं धृतं धृतम् अग्रे स्वाहा अग्रय इदन्न मम पाच वेळा तू करा. ओम प्राणाय स्वाहा पादाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा ब्रह्मणे स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. आता पहिला थोडंसं भस्म काढून घ्या, तुम्ही स्वतः कपाळाला लावा. भस्मधारणमहं करिष्ये. सगळ्यांनी हात जोडा. म्हणा ओम स्वस्ती सकल अपराध क्षमा कुरु सकल शुभ संकल्प सिद्धिं कुरु. ओम स्वस्ति राधो श्री परमेश्वर प्रियंताम शांती शांती शांती. त्यातलं भस्म थोडस त्याला बाकी कोणी येतं लावलं का? त्यातलं थोडस भस्म महाराजांना लावा. पहिले ऐकलं यांच्याकडे तुला भस्म
ओम अघोराय तघोराय घोर घोरतराय च नमः सर्वाय शर्वाय रुद्ररूपाय ते नमः भस्मं धारयित्वा ओम प्रह्लाद नारद पराशर पुंडलिक व्यासांबरिक शुकशौनक विश्वदालभ्या रुक्मांगद अर्जुन कबीर अंतरिक्ष सम भक्त शक्ती प्राप्तिरस्तु. आता चौघांनी ही मूर्ती उचलायची तिकडे व्यवस्था केली का? आता चौघांनी या मूर्ती घ्या. शांतता होणार. होणारच नाही तर जय जय गुरु महाराज गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय 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 गुरु महाराज गुरु जय जय गुरु महाराज अशी जाणार नाही अशी उभी जय जय गुरु महाराज इथं उचलल्यानंतर परत मूर्ती इथे ठेवायची. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा